नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापकाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध निमंत्रित करत असतो आणि आपण त्यांचा जीवन प्रवास, त्यांचं कार्य पाहत असतो. मला वाटतं की आजचा हा क्षण रोखोक मावळसाठी एक आगळावेगळा क्षण आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये सौ सीमा जाधव शर्मा मॅडम या उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू नितीन सर. रोखोक मावळ हा तुमचा चॅनल खूप चांगलं काम करत आहे आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुमचं कार्यासाठी मला खरंच कौतुक आहे की तुम्ही खूप खूप परिश्रम घेत आहात. खूप खूप आभारी आहे तुम्ही मला बोलवल्याबद्दल. मित्रांनो, जसं मी अगदी सुरुवातीला नमूद केलं की आज एक आगळीवेगळी मुलाखत आहे आणि त्याचं कारण तसंच आहे. कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असणाऱ्या सौ सीमा मॅडम यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हटलं तर मळवली पाटण येथे अत्यंत सुंदर असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि त्या मठाच्या संस्थापिका म्हणजेच या महिला सेवेकरी आणि त्यांचाच आज आपण या मठाबद्दलचा प्रवास, त्यांचा वैयक्तिक जीवन प्रवास आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मॅडम, पुनश्च आपलं सहर्ष स्वागत. मॅडम, मला वाटतं की आज बरेच तुमचे सुद्धा सेवेकरी, स्वामी भक्त ही मुलाखत पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मला वाटतं की मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न की सर्वांनाच ज्ञात आहे की आपण बाय प्रोफेशन वकील आहात, बरोबर की नाही? मग दुसरा प्रश्न सगळ्यांना असा पडतो की वकील क्षेत्रातली व्यक्ती आज स्वामींचं एक सेवेकरी बनती, तर नक्की काय, म्हणजे हा प्रवास कसा? आपण ही मुलाखत सुरू करण्याच्या आधी सर्वात आपण आभार प्रदर्शन मी तुमचं केलेलं आहे. मला वाटतं की आपण आज सोबत आहोत ते फक्त माझ्या गुरु माऊली स्वामींमुळे. तर एक गजर तर होणं गरजेचं आहे स्वामींचा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मी पेशानी वकील आहे आणि स्वामींच्या प्रवासात येणं हा जो काही प्रवास आज आपण पाहणार आहोत त्याच्यात सर्वात महत्वाचं असं आहे की इथं येणं आणि ह्या स्वामींच्या सेवेमध्ये रुजणं ही आपल्या हातात काहीही नसतं. ही सर्वात महत्वाची स्वामी सेवेकरीची खूण आहे की जे काही आहे ते स्वामी डिसाईड करतात, स्वामी प्लॅन करतात, स्वामी ठरवतात आणि त्यानंतर आपल्याला तसं तसं मार्गदर्शन मिळत राहतं. हे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे मी गेले 15-20 वर्ष लोकांच्या सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांना मदत करणं हे सगळं करत होते. पण ज्या क्षणी मी अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात गेले आणि त्यावेळेला तो जो क्षण होता तो अद्भुत असा क्षण होता. म्हणजे जसं स्वामी मला म्हणतात, बाळा आलीस, मी तुझी वाट पाहतो. म्हणजे साक्षात्कारच म्हणायचं. साक्षात. म्हणजे कसं असतं, बरेच जण, मी जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू केली तेव्हा मला बरेच जण मला म्हणाले की सीमा, हे असं योगायोग नसतो, स्वामी हे करतात. म्हणजे गुरु जो आहे ना, हा गुरु शिष्याला शोधत असतो. शिष्य कधीच गुरुपर्यंत जात नाही, गुरु ठरवतो की कोण आहे. तर माझं वकील क्षेत्र जरी असलं तरी ती त्यांची हे होती की मी स्वामी सेवेत यावं. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की लोक जनतेच्या कोर्टात परमेश्वराच्या कोर्टात, बरोबर ना? बरोबर. कोर्ट म्हटलं की आला स्ट्रेस, आला निगेटिव्ह भावना आल्या, सगळ्या नकारात्मक. त्याच्याकडे न्याय, त्याच्याकडे न्याय, बरोबर. आणि मला असं वाटतं की त्या न्यायाच्या प्रोसेसमध्ये मी असताना जेव्हा पाहिलं की लोक खूप त्रास घेऊन आहेत, बऱ्याच नकारात्मक विचारांमध्ये गुरफटलेले आहेत, मागचं जे काय आहे ते सुटत नाहीये, पुढं काय आहे ते समजत नाहीये. आणि मला असं वाटतं कदाचित मी पण त्या कधीतरी स्टेजवर होते. आणि जसा स्वामी आपला हात पकडतात ना, तर मी सांगते, एकदा स्वामीने हात पकडला की तुम्हाला सगळे प्रश्न असे सुटत जातात. आणि तसं करून मला आजपर्यंत जवळजवळ 7 ज्योतिषी, म्हणजे तुमचा मला माहित नाही सर की ज्योतिषावर विश्वास आहे की नाही,
पण मला बरेच जणांनी सांगितलं होतं की तू वयाच्या 40व्या वर्षी साधारणतः तुझा आध्यात्मिक प्रवास सुरू होणार. मुळातच आपल्या हिंदू धर्मात ह्याला सायंटिफिक बेस आहे. ऍस्ट्रॉलॉजी हे सुद्धा सायन्स आहे. आणि मला वाटतं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे अभिमानाने आणि ठामपणे सांगितलं पाहिजे. बरोबर ना? बरोबर. तर थोडा आध्यात्मिक बेस म्हणजे मी लहानपणापासूनच थोडीशी स्पिरिच्युअलिटीकडे गेलेली आहे. आणि जसं वेगवेगळ्या टप्प्यांवर मला कळलं की मला ह्यात मी रमते. म्हणजे जसं लहान होते अगदी तेव्हा कलावती आईंच्या मंदिरात जाऊन बसायचे, नंतर शंकराच्या देवळात जाऊन बसायचे. असं करत 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 आहे ना, बरोबर वयाच्या 14व्या वर्षी मी 10वीची परीक्षा झाल्यावर लोक नॉर्मली खेळण्याचे प्लॅनिंग करतात, मित्रमैत्रिणींसोबत जाण्याचे प्लॅन करतात किंवा आजोळी जाण्याचे प्लॅन करतात. पण मी 10वी झाले तेव्हा मी विपश्यनेला जाऊन बसले. वा. बरोबर माझ्या 15व्या वर्षी माझा आपोआप तिकडे जाण्याचा योग आला. आणि तिथूनच असं वाटायला लागलं की हे आवडतंय बाबा आपल्याला, म्हणजे ही शांतता मला आवडते. आणि अजून एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रल्हादाची गोष्ट माहितीच आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की भक्ती जी असावी ती भक्त प्रल्हादासारखी असावी. ते लहानपणी त्या स्टोरी जास्त फेमस होत्या. हा, त्याच होत्या. आणि त्याचा माझ्यावर आहे ना, मला असं वाटतं भक्त प्रल्हादाच्या गोष्टीचा माझ्यावर खूप जास्त डीप परिणाम आहे. इम्पॅक्ट. कारण मी विचार करते की कुठलीही गोष्ट आपण कुठल्या लेवलला भावनिक आपण त्याच्यामध्ये गुंतू शकतो हे प्रल्हादाने सांगितलं. म्हणजे तुम्ही विचार करा ना, भक्त प्रल्हादाला म्हणलं असा तू करतोयस, कुठं आहे तुझा देव, कुठं आहे देव. त्यांनी जस्ट असं कॉन्फिडन्सली सांगितलं की इथे आहे माझा देव. ती कुठून येते तुम्ही सांगा भक्ती. आणि जेव्हा ते भक्त प्रल्हादाने तसं सांगितलं की तिथे आहे माझा देव आणि तिथे नरसिंह भगवान प्रत्यक्ष प्रकटतात, ते एक जे कनेक्शन आहे ना गुरु आणि शिष्याचं, त्याची मला भयंकर ओढ होती, भयंकर ओढ होती. आणि मी म्हणायचे असं कसं होऊ शकतं. म्हणजे प्रल्हाद प्रत्यक्ष एवढ्या कॉन्फिडन्सली सांगतो आणि देव त्याच्या समोर येतो, म्हणजे किती त्यांचं कनेक्शन असेल विचार करा. आणि मला अशा गुरुची गरज होती, मला अशा गुरुची शोध होती की ते मला असं काहीतरी कनेक्शन निर्माण करून देतील. मला असंही वाटेल की नाही, मी कुठेही म्हटलं तरी माझे गुरु माझ्या समोर आहे. आणि स्वामींनी ते मला दिलेलं आहे. स्वामींचा आशीर्वाद आहे की मला त्या प्रल्हादासारखं वाटतं की इथे स्वामी आहेत. आत्ताही वाटतं की इथे स्वामी आहेत आणि तुम्हाला आणि मला कनेक्ट करणारे ते आहेत. आणि म्हणून मी आज इथे आहे. मला वाटतं की मॅडम, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेची सुरुवात तर आम्ही ऐकली, पण आज मुख्यतः स्वामी भक्त ज्याची आतुरतेने वाट पाहतात किंवा जिथं मी स्वतः जाऊन आलो तो मळवली पाटण येथील अत्यंत अत्यंत सुंदर असा मठ. म्हणजे मी फक्त आपल्या मावळ तालुक्यातल्याच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या स्वामी भक्तांना आवाहन करेल की मळवली पाटण येथे ह्या मठाला आपण नक्कीच भेट द्यावी. एक वेगळाच अनुभव आपल्याला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक आनंद ज्याला म्हणतो तो तुम्हाला नक्कीच तिथं अनुभवला. तर आज मॅडम मला या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मठ मळवली पाटण याची स्थापना कशी आली हे ऐकायचं. असं आहे ना की मळवलीमध्ये माझं जाणं येणं होतं. ओके. आणि तिथे एक गणपती मंदिर आहे. हो. हे गणपती मंदिर आहे डॉक्टर महेश रामगुडे यांचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मला असं वाटायचं की जीर्ण अवस्थेत बाप्पा बसलेले आहेत आणि बाप्पांना म्हणजे जाणं येणं होत नाहीये, लोकांना त्या मंदिराची माहितीच नाहीये. मनातल्या मनात ते होतं की अरे या मंदिराचं काहीतरी जीर्णोद्धार व्हायला हवं, पण कोण डॉक्टर, कोणाची जागा, काही माहिती नव्हतं. माझ्याकडे विजय बोरसे म्हणून एक स्वामी सेवकरी माझ्या ऑफिसमध्ये आले होते. ते जसे आले, मला इंट्युशन खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे स्वामींनीच दिलेलं इंट्युशन आहे मला की मला कळतं काहीतरी. आणि जसे ते आले तेव्हा मी त्यांना म्हटलं की विजय सर, तुम्ही काहीतरी कारणासाठी स्वामींनी इथे पाठवलं. आणि ते भारावून गेले. माझं ऑफिसमध्ये पण स्वामींची पूजा विजा भारावून गेले. आणि ते म्हटले मॅडम काय करता, कसं करता. तर मग मी त्यांना सांगितलं, माझा उद्देश सांगितला की मला महिलांसाठी काम करायचं आहे. बेसिकली काय आहे की मला माहेरचा ज्या लोकांना सपोर्ट नसतो, महिलांना, आणि ज्या अशा अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये असतात, हे मी दिवसेंदिवस पाहत आले माझ्या वकील प्रोफेशनमध्ये. तर मला असा काहीतरी आश्रम काढायचा आहे की जिथे मला महिलांना घेऊन येता येईल आणि त्यांना एक मार्ग दाखवता येईल शांततेचा आणि त्यांना एक एम्पॉवरमेंट करता येईल. तर त्यांना मी सांगितलं की हे मला माध्यमातून आहे ना, मला एका एनजीओ सारखं नाही करायचं, मला एक स्वामी सेवेतून करायचं आहे. म्हणजे ही माझी स्वामी सेवा असेल. ही सेवा मी स्वामींना अर्पण करेल की मी 4 महिलांसाठी काहीतरी काम करते, त्यांना माहेर निर्माण करते, त्यांच्यासाठी हक्काचं एक स्थान निर्माण करते, हे मला करायचं. त्यांना इतकी संकल्पना आवडली. ते म्हटले मॅडम मी तुम्हाला जागा शोधून देतो.
आणि मी जी रोज म्हणजे कित्येक वेळेला गणपती मंदिरात जात होते आणि मला ते कोणाचं हे माहिती नव्हतं, पण विजय बोरसे सरांना स्वामींनी पाठवलं ते माझ्या त्या महेश डॉक्टरांशी संपर्क करण्यासाठी. ते सर माझ्यासोबत आले आणि त्यांना म्हटलं, सर ही बघा ही पण एक मंदिर आहे आमच्या घराजवळ. सर म्हणाले, मॅडम हीच जागा सुंदर आहे मठासाठी. म्हटलं मला माहित नाही या जागेचं मालक कोण आहे. त्याच वेळेला तिथे आम्हाला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी त्याच क्षणाला आम्हाला सरांचा नंबर दिला, महेश रामगोळे सरांचा. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण याच्यामध्ये मी जेव्हा डॉक्टरांना सांगितलं की सर हा मंदिर आहे, जीर्णोद्धार अवस्थेत आहे आणि आपल्याला इथे स्वामींचं मला कार्य करायचे, स्वामी सेवा करायचे, तर तुम्ही द्याल का मला ही जागा. सर म्हणाले नाही असं नाही, म्हणजे त्यांनी पहिलं रिफ्यूज केलं. पण काही दिवसांनी बरोबर सर स्वामींची इच्छा, बरोबर दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी स्वतः डॉक्टर महेश रामगोळे मला फोन करतात आणि मला म्हणतात की बेटा माझ्या मुलीने मला जागा मागितली असती तर मी दिली नसती. वा, सगळं त्यांचं आहे. घे बाळा ही जागा तुझी, तुला स्वामींना आणायचंय, तुला जे करायचंय ते कर. मला वडील नाहीयेत आणि मला डॉक्टर महेश रामगोळेंच्या स्वरूपात वडिलांची सोय करणारे पण स्वामी. आणि त्यांच्या तोंडून हा शब्द येणं की बेटा, मला बेटाच म्हणजे नेहमी फोन केला की बेटा काय चालू आहे, कसं आहे, तर बेटा ही जागा माझ्या मुलीने मागितली असती तर दिली नसती असं म्हणून त्यांनी दिलं. त्या दिवशी लगेच मी बोरसे सरांना फोन केला. आम्ही दोघं जाऊन स्वामींची तिथे दत्त जयंतीला यथासांग पूजा केली. माझ्यासोबत अजून ॲडव्होकेट पण होते, ॲडव्होकेट महेश वाकळे. आम्ही जाऊन तिथे ती म्हणजे स्वामींचा फोटो ठेवला. विजय बोरसे सरांनी मला सांगितलं, मॅडम आता इथे आपण दर गुरुवारी स्वामी सेवा सुरू करायची. म्हटलं क्या बात आहे, कारण आजही ही स्वामी सेवा माझ्या ऑफिसला सुरू आहे. ओके. माझं जे ऑफिस आहे पुण्यामध्ये रहाटणी, तिथे दर गुरुवारी आरती असते संध्याकाळची आणि आम्ही तिथे सगळ्यांना भेटून आम्ही हे सगळं काउन्सिलिंग, ज्या महिला येतात, महिला प्रश्न सांगतात, ते सगळं मी सोडवत असते. तर तीच सेवा पण इथे सुरू करू म्हणा. आणि मग तो प्रवास जो सुरू झाला आणि अनेक हात मदतीला आले. ते मंदिर अतिशय अशा जीर्ण अवस्थेत होतं, म्हणजे पूर्ण तिथे स्क्रॅप पडलेला होता, तिथे जायला यायला जागा नव्हती, आजूबाजूला सगळा चिखल होता. असं सगळं आम्ही पहिल्या दिवसापासून अगदी श्रमदानाचं काम केलं आणि असे स्वामी सेवेकरी जोडले गेले. म्हणजे त्यांना काळजी, असे स्वामी सेवेकरी येत गेले आणि त्यांनी मला मदत केली. आणि असं करून आमचं स्वामी समर्थ महाराज मठ हा मळवलीमध्ये 22 मार्च 2025 रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा करून अगदी उत्साहामध्ये आम्ही स्थापन झालो. मॅडम थोडस फिलॉसॉफिकल प्रश्न विचारतो. हे सगळं कुठेतरी इंटरलिंक असतं का? जर आपण कुठेतरी ह्या सगळे एपिसोड्स आपण जर कुठे लिंक करायचा प्रयत्न केला की कुठेतरी तुम्हाला एक व्यक्ती भेटती, त्यांचं कनेक्शन त्यांच्याशी होतं, तुम्ही त्यांच्याकडे मागणी करता, ते तुम्हाला कालांतराने परवानगी देता, कालांतराने एक गुरुवारी मला अचानक तुमचा मेसेज येतो आणि आज ही मुलाखत होती, मी तिकडं गुरुवारीच येऊन गेलो. म्हणजे काय असेल, म्हणजे आय डोंट नो, ही कुठेतरी म्हणजे आपल्या चांगल्या कर्माची पावती म्हणायची का? ऍब्सोल्युटली. कारण आहे ना, लॉ ऑफ कर्मा ऑलवेज प्रिव्हेल्स. म्हणजे जसं लॉ आम्ही कायद्यामधले लॉ आहेत जे ज्या ठिकाणी ते प्रिव्हेल व्हायला पाहिजे तिथे तोच लॉ प्रिव्हेल होतो, तसा लॉ ऑफ कर्मा हा सगळीकडे प्रिव्हेल होतो. ते तुमचे कायदे अजिबात सांगू नका, ते विकत घेता येतात, ते भ्रष्ट होतात, हे मात्र भ्रष्ट होऊ शकत नाही. बरोबर ना? नाही, अजिबात होऊ शकत नाही. आणि लॉ ऑफ कर्मा आहे हा आत्ताचा नाही, आपण कुठेतरी नितीन सर हे मला पहिले कुठेतरी भेटले असणार, मागच्या जन्मांचं कुठेतरी कनेक्शन असणार, स्वामींच्या सेवेत ते कुठेतरी असतील, त्यांना हे कार्य दिलं गेलेलं आहे की बाळा तू सुद्धा माझ्या सेवेतून लोकांमध्ये हा सामील हो. खरं आज आमच्या रोखोकसाठी हा एक खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे की आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्वामीची सेवा तुमच्या माध्यमातून करायला मिळते. ते मी नाही, माध्यम स्वामी सगळं करणारे ते. मॅडम मला वाटतं की स्थापना तर झाली बरं की, मला वाटतं की मी जसं अगदी सुरुवातीला नमूद केलं तर की बाय प्रोफेशन तुम्ही वकील आणि तुम्ही आता तुमच्या वकिली क्षेत्रातनं सुद्धा सामाजिक कार्य म्हणजे महिलांचे प्रश्न हे तर आम्ही ऐकलं बरोबर आहे, पण एक महिलेला शेवटी प्रपंच हा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट असतो, बरोबर की नाही? तर एक आध्यात्मिक क्षेत्र आणि प्रपंच यांची सांगड, कारण शेवटी यू हॅव टू बॅलन्स. बरोबर.
बरोबर की नाही. हा जसा प्रपंच आहे तसा तो सुद्धा प्रपंच आणि बोथ आर इम्पॉर्टंट माझ्या दृष्टीने, बरोबर की नाही, एक महिलेसाठी तरी. बरोबर. तर ही सांगड कशी घालता? कारण बऱ्याच महिला आज मला वाटतं हा इंटरव्ह्यू पाहत असतील, त्यांना नक्कीच उत्सुकता असते. हो बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे सर. बेसिकली खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे हे कठीण आहे की आपण दोघांची सांगड घालणं. पण मला एवढंच आहे, फॉलो द हार्ट. तुम्ही तुमचं हृदय फॉलो केलं ना, तुम्हाला जो आतला आवाज आहे तो फॉलो केला ना, तर रस्ते आपोआप मोकळे होतात. वा. त्यामुळे तुम्ही प्रपंचात राहून स्वामी सेवा करणं हे जेव्हा ठरवलं ना, त्यांची अरेंजमेंट अशी असते की तुम्ही प्रपंच नीट सांभाळू शकता. तुमच्या मला 2 मुलं आहेत. मुलांचं सगळं करून, सकाळचं करून, सगळं करून, धावपळ करून मी मठामध्ये जाते, मठामध्ये सेवा करते, माझं कोर्ट सांभाळते, कोर्टाच्या केसेस, ते सगळं आपोआप होत राहतं. फक्त मला महिलांना एवढंच सांगायचं, तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं कनेक्ट व्हायचं. जिथे जिथे जे जे करायचं आहे ना, ते तुम्ही ठरवलं की ते होणारच. त्यामुळे तुम्ही प्रपंच सांभाळून हे करायचं ठरवलंय तर नक्की तुम्ही त्याला मार्ग सापडत जाणार आहे. हा, पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणींना सामना करण्याची ताकद मला ते देत आहेत ह्याच्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. मग सगळं काही आपोआप उलगडत जाणार, सगळे काही रस्ते आहेत ते आपोआप तुमच्यासाठी मोकळे होतात. म्हणजे मला वाटतं की आज सुद्धा तुमचा जर सकाळपासून दिनक्रम बघितला तर फॅमिली, तुमची सोशल वर्क, त्याच्यानंतर मग स्वामींची सेवा आणि मग इथं इंटरव्ह्यू, तरी आज चेहऱ्यावर तेच स्टेज आहे. म्हणजे पुढं तरी ही शक्ती, बरोबर ना, हो. स्वामीच देत असतात. स्वामी. हे तर मान्य करावंच लागेल मॅडम. हो हो. तर शेवटी एका महिलेला एवढं एनर्जेटिक थ्रू आउट द डे राहणं सोपं नाही. त्यांची सेवा. मला वाटतं की मॅडम, आज आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की आपल्या मठामध्ये कशा प्रकारची स्वामी सेवा सध्या सुरू आहे. आम्ही गुरुवारचा सुरुवात केली, एक संकल्पना आली की गुरुवारची स्वामी सेवा करायची. आपण सकाळी 11:30ला, जसं अक्कलकोट मंदिरामध्ये सकाळी 11:30ची आरती असते, त्या आरतीला आपण इथे सुरुवात करतो. त्याच्या आधी आपण व्याधी निवारण पाठ करतो. ओके. तर व्याधी निवारण हे असं आहे की मी स्वतः अनेक शारीरिक काही काही फिजिकल प्रॉब्लेम्स किंवा काही अशा गायनॅक प्रॉब्लेम ह्याच्यातनं मी गेले. आणि मला जेव्हा व्याधी निवारण ही एक पाठ आहे तो पाठ वाचायला लागले मी. तो पाठही आपल्या एक स्वामी सेवेकरी महाराजांनीच लिहिलेला आहे. तो पाठ मी गेले 8-1 वर्ष वाचते. तर आपण व्याधी निवारण पाठ तिथे वाचतो. आणि आपल्या मठाची सुद्धा संकल्पना जी आहे सर, ती व्याधी निवारण आहे. ओके. कारण आपला काय संकल्प आहे, म्हणजे जी काही आपण म्हणतो ते जीव सुखी तर सर्व सुखी. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या शरीराकडे, आपल्या सगळ्या हेल्थ, मानसिक आणि शारीरिक, तर तिथे येऊन लोकांना फरक पडतोय. लोकांना तो व्याधी निवारण पाठ आम्ही सकाळी वाचतो, त्याच्यानंतर 11:30ला आरती करतो, त्याच्यानंतर प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असतो. त्या महाप्रसादाला प्रत्येकाने यावं आणि तुम्ही ह्या स्वामींच्या सेवेची अनुभूती घ्यावी. तुम्हाला मी सांगू शकते की तुम्हाला जो शारीरिक, मानसिक असं जे ज्याच्यातून तुम्हाला येऊन एक शांतता हवी असेल ना, ती आमच्या स्वामींच्या दरबारात तुम्हाला मिळेल, स्वामींच्या सेवेत मिळेल. याची मी तुम्हाला गॅरंटी देते की 6 महिने अनेक उदाहरणं झालेली आहेत. कुठली महिला आहे तिला अनेक दिवस काही ना काहीतरी मानसिक त्रास होता, का कोणाची डेथ झालेली आहे, कोणाला काही टेन्शन होतं, त्या सगळ्यांचं तिथे येऊन एक मनाची शांतता त्यांना मिळालेली आहे. आणि जिथे स्वामी तिथे मनाची शांतता, अनंत आनंद, हा माझा विश्वास आहे. मॅडम, मला वाटतं की नक्कीच बरेच स्वामी भक्त असतात की बाबा कुठेतरी मला आता आयुष्य माझं स्वामींसाठी समर्पित करायचंय किंवा मला सेवा करायची, बरोबर की नाही. काहींना पूर्ण वेळ देता येत नाही, पण बाबा दर गुरुवारी मला स्वामी सेवा करायला तिथे यायचंय. तर नक्की अशा लोकांसाठी तुम्ही आज काय आवाहन करणार आहे आपल्या चॅनलवर? कारण दिस कॅन बी अ गुड प्लॅटफॉर्म. येस, खूपच छान प्लॅटफॉर्म आहे सर. तर आपण दर गुरुवारी मळवली रेल्वे स्टेशन पासून 10 मिनिटावर आपला मठ आहे. मुंबई पुणे हायवेवरून येताना कार्ला जे फाटा आहे, त्या कार्ला फाट्यावरून मळवली रेल्वे स्टेशनकडे आपण आला तर रामगुडे सहनिवास सोसायटी म्हणून आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठी हा सुंदर असा मठ आपण स्थापन केलेला आहे. तर आपण दर गुरुवारी याच. आणि आपण आता एक संकल्पना केलेली आहे की ज्यांना कोणाला स्वामी सेवेत यायचं आहे त्यांनी आपलं नाव मला पाठवायचं आणि आम्ही 1 ते 31चा महिना असेल तर 31चा महिना किंवा 30चा महिना असेल तर 30चा महिना, 1 ते 31 तुम्हाला कोणाला सकाळची आरती स्वामींच्या मठात जाऊन करायची असेल, तुम्ही तिथे जावं, तुमच्या पद्धतीने स्वामींची आरती करावी आणि तुमची सेवा स्वामींना अर्पण करावी. ह्यामध्ये आपल्याला कुटुंब पद्धती एकत्र आणायची आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही नवरा बायको, आजी, नात
तर सगळ्यांनी एकदा प्लॅन करा की मी 1 तारखेला मी जाईन. तुमचा वाढदिवस असेल, तुमचं लग्न कार्य असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, घरचा वाढदिवस असेल, तर तुम्ही जा आणि आपल्याला कुटुंबातली जी दुरावा होत आहे त्याच्याऐवजी तुम्ही ह्या निमित्तानं, आज कोण जाते सांगा एकत्र देवळामध्ये? लग्नाचा वाढदिवस असेल तर त्याच दिवशी जास्तीत जास्त जाणं होतं. तर तुम्ही जा, असे संकल्प करा की मी दर गुरुवारी जाईन, सोमवारी जाईन आणि या आणि सेवा करा. आपण एक ग्रुप बनवलेला आहे नित्य स्वामी सेवा म्हणून. नित्य स्वामी सेवेमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा फोटो ग्रुपवर टाकायचा आहे, ज्याने दुसऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल. तुमचा अनुभव शेअर करायचा आहे ही आहे. आणि गुरुवारी तर तुम्ही नक्की या, कारण गुरुवारी 11:30 वाजता. आणि कोणाला जर महाप्रसाद तिथं हे करायचं असेल तर काय तुम्ही? हो, महाप्रसादला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आपण तुमच्या ह्या व्हिडिओ सोबत आपण शेअर करूया. बरोबर. आणि तुम्ही तुमचं नाव दिलं तर सुरू झालेलं आहे. म्हणजे ही सगळी स्वामींचीच कृपा आहे की आता आपोआप प्रसादासाठी लोक पुढे येत आहेत आणि छान कार्यक्रम असतो. एक फॅमिली आम्ही तयार होते, एक कुटुंब तयार होतंय तिथे स्वामी सेवेतून. येतात सर्वजण, आपली सुखदुःख त्या 1-2 तासामध्ये आम्हाला शेअर करतात. मला काही शक्य होईल तेवढं आम्ही एकमेकांची दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो. हिलिंग, मी हिलर सुद्धा आहे, मी प्राणिक हिलर आहे. आपण एक हिलिंग सेशन तिथे देतो. त्याच्याकडून एक मेडिटेशन सारखं एक मेडिटेशन असतं, तिथे हिलिंग करतो. लोकांना खूप आनंद होतो आणि मग आनंदाने लोक जेवण करून जातात. मॅडम, मला वाटतं की अगदी आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना तुमच्या आयुष्यात स्वामी आल्यावर तुमचे आयुष्य कसे बदलले? आपण जेव्हा आता सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हणालात की मॅडम तुमचं पेशन्स आणि तुम्ही किती म्हणजे आध्यात्मिक आहात हे असं वाटतंय आम्हाला. म्हणजे हा एक्सपिरियन्स, कुठल्याही प्रकारची एकदम शांतता, हा जो बदल आहे हा स्वामी सेवेत आल्यावर आला. एन्झायटी अजिबात दिसत नाही तुमच्या? अजिबात नाही. आणि एकदम शांतता आली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना सर, आपल्याला एक पाठीशी, येऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, हा जेव्हा आधार येतो ना तेव्हा मग कुठलंच काही भेद नाही. ट्रॅफिक लागलं, हा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. कुठं काही भांडणं चाललेत, कुठं काही त्रास होतोय, भिवू नको. हा बदल आहे ना, पॉझिटिव्हिटी खूप जास्त आली. आणि ही पॉझिटिव्हिटी आपोआप नाही आलेली, ते स्वामींचे मला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. कुठंतरी विस्पर करणं स्वामींचं, कुठंतरी मला काहीतरी मेसेज दाखवणं त्यांनी, कुठंतरी अचानक कुठून तरी लांबून कुठल्या तरी व्यक्तीचा कॉल येणं आणि सांगणं की सीमा आम्ही हे करतोय तुझ्यासाठी. हे असे अनुभव, अनेक अनुभव आले मला की जिथे मी प्रश्न यायच्या आत मला उत्तर स्वामींनी पाठवलेली आहे. हा अनुभव, हा बदल माझ्यासाठी खूप मोठा आहे सर. आणि ही शक्ती आहे ना, ही अनुभवायला एवढं छान वाटतंय, एवढं छान वाटतंय की म्हणजे असं छान झालंय सगळं एकदम, कसलीच चिंता नाही. स्वामींची एक प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये शब्द आहेत, करमज आयसा निर्भय निश्चल समसकळा पाहो. स्वामींनी मला निर्भय आणि निश्चल केलंय. हा बदल माझ्या आयुष्यातला खूप मोठा बदल झाला. मला वाटतं की मॅडम, मुलाखत, तुमच्या जीवनाचा प्रवास, महाराजांच्या मठाचा प्रवास, हे तर सगळं आम्ही ऐकलं. पण आज कुठतरी आपण आजच्या जनरेशनला मी एक चंगळवादी संस्कृतीत ते वाटतं असं मी म्हणेन. कारण गेले 22 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे. तर तरुणांची आजची आपण जी जनरेशन पाहतो ती कुठेतरी चंगळवादी आपण म्हणूया त्यांना, बरोबर आहे. तर या जनरेशनला मला वाटतं की कुठेतरी अध्यात्माची जोड हवी. तर ह्या माध्यमातून नक्की तुम्ही ह्या तरुण पिढीसाठी काय आज आपल्या माध्यमातून मेसेज देणार आहे? कारण त्यांना गरज आहे. आपण आज बघतो की लग्न, डिवोर्सचे प्रमाण वाढतात, ते आत्महत्याचे प्रमाण वाढतात. पूर्वी हे नव्हतं तेवढं, बरोबर की नाही? शेवटी ही कुठतरी या चंगळवादी संस्कृतीचा इम्पॅक्ट आहे. त्यांना अध्यात्माची जोड तेवढी नाहीये. तर नक्की मला वाटतं की आज या माध्यमातून दिस विल बी द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू की टू गिव्ह अ मेसेज टू द यंगस्टर्स, बरोबर की नाही? तर या माध्यमातून काय नक्की तुम्ही विशेषतः तरुण पिढीला किंवा तुम्ही अध्यात्माकडे कुठेतरी वळलं पाहिजे? बरोबर, खूप खूप गरज आहे. आणि तुम्ही म्हणताय ना चंद्रवादी, त्याच्यामध्ये काय झालंय ना, आजची जी नवीन जनरेशन आहे ती न्यूक्लिअर फॅमिलीतनं मोठी होणारी जनरेशन आहे. त्यांना आधार शोधावा लागतो, कुणाशी बोलण्याची गरज आहे असं वाटत असताना त्यांना तो आधार मिळत नसतो. आणि मग कन्फ्युजन आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे, म्हणजे क्लिअरिटी नाहीये. त्यांना बरंच वाटतं की हेही करू तेही करू, आणि मग संगतीचा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तुम्ही जे म्हणताय ना आध्यात्मिक ह्याच्यामध्ये येण्यासाठी, हे आतून येण्यासाठी आहे ना, मला असं वाटतं की त्यांनी घरामध्ये
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी सेवा काय आहे, त्याच्यातून स्वामी सेवेमधून त्यांना पुढं फ्युचरमध्ये काय एक क्लॅरिटी येऊ शकते, कारण एक खरंच पाठबळ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अनुभव आपल्या तरुणांना येण्यासाठी काही नाही, श्री स्वामी समर्थ ह्या नावाच्या मध्येच ताकद आहे, षडाक्षरी मंत्रामध्येच एवढी ताकद आहे. तर माझी सर्व तरुण मंडळींना आणि तरुण मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना ही रिक्वेस्ट आहे की थोडंसं, म्हणजे मी स्वामींचंच म्हणत नाही, कुठलाही जाप कुठल्याही प्रकारचा घरामध्ये आपण एक आध्यात्मिक वातावरण करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला हळूहळू दिसेल की त्या मुलांमध्ये ते कन्फ्युजन जातंय, थोडं थोडं क्लिअरिटी येते. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही असे गुरुवारी वगैरे जसं तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्की तुम्ही मठात या, मठामध्ये आमच्याशी बोला. तुम्हाला वाटत असेल की मला आज काहीतरी सांगायचंय, मला असं वाटतं की मी तर मदत करायला तयार आहे. आणि सुसाईडचं तुम्ही जे मेन्शन केलं, मला खूप त्याच्यावर काम करायचं आहे आणि मला सांगायला खूप खूप आनंद वाटतो की मी कमी 2 लोकांना आज सुसाईड पासून वाचवलेलं आहे. त्यांच्याशी फक्त बोलणं महत्वाचं आहे. आणि त्या दोघांनाही मी सांगितलं की अजिबात ह्या मार्गाला जायचं नाही. फॅमिली केसेस मॅटरमध्ये बरेच माझ्याकडे येतात, काही ब्रदर्स आहेत जे फ्रस्ट्रेट झालेले आहेत, आपण त्यांना मार्गदर्शन करतो. तर तुम्ही या, शांतता अनुभवा आणि मग आपण त्यांना अध्यात्मिकेकडे घेऊन जाऊया. मला वाटतं की मित्रांनो, खरंच आजची मुलाखत जर आपण अगदी सिरियसली ऐकली तर खरंच आयुष्याचा जर आपल्याला आनंद अनुभवायचा असेल, म्हणजे प्रत्येक वेळी आपण म्हणतो की आनंदाची व्याख्या काय, तर नक्कीच आपण एक गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मळवली येथे स्थित असलेल्या मठाला भेट द्यावी आणि त्या मठाचं स्वामींचं दर्शन घ्यावं. खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य काय आहे, आयुष्याचा अर्थ काय आहे, आपल्याला नक्की कुठं जायचंय, काय अचीव करायचं, हे चित्र क्लिअर होईल. मला वाटतं की येणाऱ्या काळात पुन्हा जर आपल्याला एक संधी मिळाली तर मॅडम आपण पार्ट 2 नक्कीच करायचा प्रयत्न करू. आणि मी जाता मॅडमच्या माध्यमातून एवढंच अपील करेल संपूर्ण मावळवासियांना की मळवली इथे हा मठ आहे, नक्कीच तुम्ही मॅडमला किंवा मला संपर्क करू शकता आणि नक्कीच ह्या मठाला तुम्ही भेट द्यायचा प्रयत्न करा. आणि मला वाटतं की मॅडमला मी विनंती करतो की मॅडम, मावळवासियांना आपण काय या माध्यमातून आव्हान करणार आहे? मला असं वाटतंय की श्री स्वामी समर्थ नामाची ताकद आहे ती अनुभवायची असेल, तुम्हाला स्वामी सेवेत यावं लागेल. मी समस्त मावळवासियांना अगदी प्रेमाचं, स्वामींचं, आग्रहाचं निमंत्रण देते की तुम्ही नक्की आमच्या मठामध्ये एकदा गुरुवारी या, भेट द्या, तिथली शांतता अनुभवा. आणि सर, हा अनुभव माझा एकटीचा नाही आहे. जे कोणी तिथे येतात ते म्हणतात की मॅडम, ह्या जागेमध्ये अशी काही शक्ती आहे, मी स्वतः आलेलो आहे की इथे आल्यानंतर जगाचा विसर पडतो. आणि माझंही तेच झालेलं आहे. मी तिथे गेले, मी माझ्या जगाचा विसर होऊन एवढी स्वामीमय होऊन जाते. आणि तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल. आणि स्वामी समर्थांची जी कृपा आहे, ही कृपा अनुभवायची असेल तर तुम्ही फक्त एवढंच मनाने हे करा की मला स्वामींचं आमंत्रण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलं आहे. स्वामी त्या लोकांना बरोबर कनेक्ट करतील जे ह्या व्हिडिओ बघून येतील की स्वामींची इच्छा असणार आहे की त्यांना स्वामींनी बोलवलं आणि स्वामी आले. तुम्ही इथं या, अक्कलकोटला जा, काही हरकत नाही. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मावळवासियांशी मी संपर्क साधत आहे त्यांना स्वामींनी आग्रहाने बोलवलेलं आहे, असं तुमच्यापर्यंत माझा मेसेज आहे. आता तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचतोय ते स्वामीच ठरवतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.